मीडियाला माझा नमस्कार. मी नंदकिशोर चंद्रवान माटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, नागपूर शहराचा संघटक सचिव आहे. काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला माहिती विचारण्यात आली होती की जे गड्डीगोदाम चौक ते शारदा कंपनी चौक म्हणजे ॲटोमॅटिक स्क्वेअरपर्यंत हे जे दुभाजक आहेत आपले म्हणजे मेट्रो आणि पुलाच्या खालतचे, त्यावरती विचारण्यात आलं होतं की बा हे तुम्ही जो वृक्षारोपण केलं किंवा सौंदर्यीकरण केलं, ह्या सौंदर्यीकरणाला मध्यंतरी आळा का लागला. म्हणजे गड्डीगोदामपासून तर मग इकडं 0 माईलपर्यंत इथं झाडे लागलेले नाही किंवा सौंदर्यीकरण झालेलं नाही. त्यासाठी मी विचारपूस केली. तर विचारपूस केल्यानंतर मला वाटलं की नाही ठीक आहे, काही अपचित होऊ शकते, तिथं जागा कमी असल्याकारणानं नाही होऊ शकत किंवा त्यांच्यामुळे काम करायला त्रास होत असेल असं काहीतरी असं वाटलं. पण त्याच्यात असं नाही होतं. 11/3/2026 रोजी मी त्यांना माहिती विचारण्यात आली. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा जो कार्य आहे हा अगोदर मेट्रोने केला होता. मेट्रोने केला होता. मग त्यांना विचारण्यात आले. मग मेट्रोला मी एक शब्द विचारला की सर, आपण हे ॲटोमॅटिक चौक ते 0 माईलपर्यंतचा जो कार्य केला हा नक्की आपल्या कामातून किंवा आपल्या महामेट्रोच्या कार्यातून झालेला आहे. तर ते म्हणाले नाही, आम्ही 19/5/2026 रोजी हे आम्ही ना महानगरपालिकेच्या अंतर्गत देण्यात आलं होतं. मात्र महामेट्रोनं ते काम आम्ही केलं नाही असं त्यांनी सांगितलं आलं. आता आम्ही विचारण्यात आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की बा हे कार्य इस्टिमेट आणि वर्क ऑर्डर आम्हाला द्यावा. त्याच्यानंतर त्यांना विचारणा करण्यात आली, पण त्यांनी काही दिलेले नाही. यानंतर 3/7/2026 रोजी विभागीय आयुक्त, उपायुक्त, मनपा आयुक्त उद्यान विभागाकडे पत्रव्यवहार केला. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल होत असल्याची भावना निर्माण झाली. दरम्यान महामेट्रोकडून माहिती अधिकाऱ्यापर्यंत विचारणा केली असता 16/7/26 रोजी प्राप्त झालेल्या उत्तरात स्पष्ट नमूद करण्यात आले की गड्डीगोदाम मेट्रो स्टेशन, मेट्रो स्थानक ते ॲटोमॅटिक चौक या मार्गावरील पुलाखाली मध्यवर्ती भागातील वृक्षारोपण, देखभाल, दुरुस्ती, सुशोभीकरणाची कोणतीही कामे महामेट्रोने केली नाही. त्यानंतर महानगरपालिकेकडून मिळालेल्या एस्टिमेट व वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद केले आहे 26/9/2023 तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती. त्याचा ID नंबर दिलेला आहे आपल्याला. त्याची अमाऊंट होती 1,99,669 रुपये आणि त्यांची मंजुरी देण्यात आली होती. निधीतून करण्यात आली होती. DPDC निधीतून करण्यात येणार होते. 8 महिन्याच्या पूर्ण अपेक्षित होते. मात्र आजही काम अपूर्ण झालेले नाही. दोष दायित्व कालावधीबाबतही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित कंत्राटदार हे रेनबो ग्रीनर्स नागपूर, त्यांचं नाव आहे टावरी, सांगतोय तुम्हाला. यांच्याकडे विचारणा केली असं त्यांनी सरळ भाषेत सांगितलं की तुम्ही महानगरपालिकेला उत्तर मागा. जर अशा प्रकारे जनतेच्या कराच्या पैशाचा अपव्यय किंवा गैरव्यवहार होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा. शहरभर मेट्रो इतर विकास कामे सुरू असताना अशा प्रकारच्या अनियमितता अत्यंत गंभीर होत आहेत. या प्रकरणात संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची संगतमताची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यकता आहे. माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. जसं तुम्हाला वाटतं की मी विचारलं त्यांना, हे त्यांच्या एस्टिमेट आहे आणि त्याच्या एस्टिमेट हे 0 माईल ते ॲटोमॅटिक चौकपर्यंत दिलेलं आहे. त्यांची अमाऊंटही दिली आहे याच्यामध्ये. हे आम्ही ना पत्रव्यवहारात मागितलं त्यांना. वर्क ऑर्डर बी आहे. त्यांच्या 8 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये करणार होते आणि त्यांचे हे 0 माईलपासून गड्डीगोदामापर्यंत जे कार्य करायला आहेत त्याच्यामध्ये हे कमसे कम 7 ते 10 पिलर याच्यात सौंदर्यीकरण झालेच नाही. म्हणून आम्हाला असं वाटलं की त्यांनी कुठंतरी ह्या पैशाचा घोळ केलेला आहे. ह्याच गोष्टीचा विचार करून आम्ही शासनाला किंवा प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. महापौरांना पत्र दिलेलं आहे सर, पण त्यांचंही उत्तर नाही आला.
विभागीय आयुक्त म्हणजे विजयलक्ष्मी बिद्री मॅडम यांच्यापर्यंत गेला. त्यांचंही पत्र महानगरपालिकेला आलेलं आहे. त्याच्यानंतर उपायुक्त जे उद्यान विभागाचे आहेत राठोड साहेब त्यांच्यापर्यंत गेलं, त्यांनी बी उत्तर दिलेलं नाही. आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनाही पत्र दिले पण त्यांचंही उत्तर आलेलं नाही. म्हणजे हम करे सो कायदा अशातला त्यांचा भाग आहे. आपली काय मागणी काय मागणी आहे म्हणजे आता आम्ही विचारणं झालं की बाबा तुमच्या 2019चा टेंडर होता, तुम्ही 2024ला एस्टिमेट वर्क ऑर्डर बनवला, त्यांची तुमची 8 महिन्याची तरतूद होती बनवायची, तुम्ही ते बनवले नाही. बनवले पण ते बी अर्धवट पूर्ण केलेले नाही. मग तुमचं कार्य आहे 1,41,00,000 0 माईलपासून तर ॲटोमॅटिक चौकपर्यंत जब तुमचं कार्य आहे, मग तुम्ही तो मध्येच का सोडला? मग त्याचे पैसे कुठे गेले? माझा थेट आरोप आहे त्यांना. मागणी पूर्ण न झाल्यास पुढचं पाऊल काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महानगरपालिका आयुक्ताच्या समोर धरणे आंदोलनाचा आमचा इशारा राहील.